नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर आपण बघणार आहोत की कंपनीने इंडियन मार्केटमधून म्हणजे डोमेस्टिक मार्केटमधून आणि इंटरनॅशनल मार्केटमधून किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आणि सर्वात शेवटी आपण टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण अपडेटचा टाइम बघू शकतो. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर 3 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज जवळपास दुपारी 12:15 वाजता आले आहे. म्हणजे कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर ड्युरिंग द मार्केटच आले आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा शेअर नेगेटिव्हमध्ये होता. आणि मित्रांनो, जसे कंपनीचे रिझल्ट आले, कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला एक स्पाइक म्हणजे एक रॅली पाहायला मिळाली आहे. म्हणजे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीच्या क्वार्टर 2च्या नंबरला मार्केटने थम्सअप दिला आहे. तर चला बघूया कसे आले आहे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर. आता आपण बघणार आहोत टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा, हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 4,214 कोटी रुपयांनी 4,965 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 4,778 कोटी रुपयांनी 4,965 कोटी रुपये आणि कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 4,260 कोटी रुपयांनी 5,003 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा टोटल इन्कम वाढला आहे. 4,820 कोटी रुपयांनी 5,003 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 3,836 कोटी रुपयांनी 4,480 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे. 4,354 कोटी रुपयांनी 4,480 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 397 कोटी रुपयांनी 523 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 465 कोटी रुपयांनी 523 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा म्हणजे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 359 कोटी रुपयांनी 397 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 346 कोटी रुपयांनी 397 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 3.74 रुपीजने 4.09 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 3.38 रुपीजने 4.09 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि आपल्या लक्षात आले की टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची सेल्स म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणजे EPS म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो
झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा इंडियाचा म्हणजे डोमेस्टिक लेवलवरचा बिझनेस आणि इंटरनॅशनल लेवलचा बिझनेस बघितला, तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने क्वार्टर 2 मध्ये इंडियाच्या बिझनेसमधून म्हणजे डोमेस्टिक लेवलवरचा बिझनेस केला आहे. क्वार्टर 2 मध्ये 3,122 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर ग्रो झाला आहे. तसेच कंपनीने इंटरनॅशनल लेवलवर बिझनेस केला आहे. क्वार्टर 2 मध्ये 1,287 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.84%, FISची होल्डिंग आहे 22.06%, DISची होल्डिंग आहे 22.20% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.89%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीची पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला, तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 13,783 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 15,206 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 17,618 कोटी रुपये. आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 1,320 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1,215 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1,287 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली, तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 20,000 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग करंटली आहे जवळपास 200 कोटी रुपये. कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग आहे जवळपास 1,700 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले, तर टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 3,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 750 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल, तर हा एक त्या कंपनीसाठी नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.84% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर बघितले की या कंपनीने इंडियाच्या मार्केटमधून तसेच इंटरनॅशनल मार्केटमधून किती कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. तसेच सर्वात शेवटी आपण टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.